हॅलो गाइस, नमस्कार. आज आहे 24 मे आणि आम्ही निघालोय पुण्याला. एक काम आहे आणि थोडं फिरणं पण होईल. मी आणि तेजू निघालोय. तर बघूया किती फिरणं होते. बघूया किती फिरणं होते. आम्ही बोलतोय ना. काय बोललीस तू? बघूया किती फिरतोय काय? बघूया किती फिरणं होते. होय काय? पाऊस तर आहे, ट्रॅफिक पण आहे. पॅकिंग झाली का? झाली. ही आमची बॅग पॅक झालेली आहे. इथे पावसासाठी त्याला रेनकोट घातलेला आहे. रेनकोट घातल्यावरून अजून एक पिशवी येणार आहे. ही पिशवी येणार आहे. ही त्याच्यावरून पिशवी येणार आहे. एवढंच. कॉफी प्यायला चला कॉफी पितो आणि निघतो. माझी कॉफी कुठे? माझी कॉफी पण येते. ही माझी कॉफी. अभी कॉफी पिंगे फिर हम निकलेंगे. तर आता कॉफी पिऊया, कॉफी पिऊन निघूया. बाकी सामान सगळं घेतले, सेल्फी टिक वगैरे सगळं सामान घेतलेलं आहे. पाऊस खूप आहे. बघू, टू व्हीलर घेऊन जाणार आहे R15 वरून. पहिली ट्रिप आमची, सोलो ट्रिप. सोलो नाही, डुओ ट्रिप पहिली आमची. आता तू का असतीस? तू का असतीस? काय नाही, काय झालं? R1 वरून पहिली ट्रिप आहे म्हणून. लग्नानंतरची पहिली ट्रिप. हा, पण R1 वरून एवढं लॉंग ड्राईव्ह फर्स्ट टाइम आहे. हा, त्याच्या आधी कुठं आय थिंक 50 गेले आपण फक्त. पहिली लॉंग ट्रिप आहे आमची R1 वरनं. कोल्हापूरला गेलेलो. हा, पण पहिली ट्रिप आहे. 5-5.5 तासाचा प्रवास आहे. झालंय आमचं, आवरलंय. ही रेनकोट घालून तयार आहे. मी पण रेनकोट घालून तयार आहे. पाऊस रेनकोट घालूनच जायला लागणार ना. हा, पावसाचं वातावरण आहे. आता तर पाऊस नाही, आता पाऊस उघडलाय. थांबा बघा, पाऊस तर उघडलाय आता, पण तरी रिस्क नाही घेऊ शकत. त्यामुळे रेनकोट घालून तयार आहोत आम्ही. पप्पा येऊ का? येतो. बाय बाय. मम्मी कुठे गेली? मम्मी, पावसाची तयारी. चाललो आम्ही. बाय बाय. त्याला बेल्ट देऊ का पॅन्टला? ओके. हेल्मेट कुठं आहे? हेल्मेट आता कॅफे मध्ये जाऊन घेणार आणि मग जाणार पुढे. चलू का? बाय बाय बाय. बाय. हॅपी जर्नी. थँक्यू. चल येतो. तर आता आलोय कॅफेमध्ये. हे माझं हेल्मेट घेतले. तयारी झालेली आहे. मम्मी निघाली घरी आणि आमचे मॅडम भर या पावसाचं आईस्क्रीम खायला लागली आहे. कॉर्नेटो. मम्मी निघाली घरी. बाय बाय. कॅफे 2 दिवस बंद. तुला काही गार वाटत नाही का? नाही, पावसात आईस्क्रीम खाण्याची मजाच वेगळी असता. चला. असं तरी आता आम्ही निघालोय, घरातून बाहेर पडलोय म्हणून आता बघू कसं ट्रॅव्हल होतंय, काय होतंय ते. डायनासोर, चल आमच्या सोबत. येतोस काय? अरे केसांचा अवतार झाला चांगलाच.
एक्सपेक्टेड होता पाऊस, पण पाऊस काय एक्सपेक्टेशन ठेवून उपयोग नाही, पाऊस आला नाही. आणि टाकी फुल जायला तयार. ही आली आमची बॅग. चला जायचं. चला जायला आम्ही तयार. टोपी काढतो थांब, पाऊस नाही. पावसानं आमच्यासोबत मजा केला. आम्ही रेनकोट बिनकोट घालून घरातनं बाहेर पडलोय आणि आज आम्ही रोडलाय, पाऊस थेंबून नाहीये. बघू आता कुठं आपण नेरलीला आलो ना? नाही काय मी नेरीच्या ऑलमोस्ट कराडजवळ आलो की. आता पुढे मस्त पण भारी मजा येत्या. नजारे मस्त शूट केलेत आम्ही, दाखवतो पुढे बघा. तेलकट तोडून होतं. चला तुम्ही बघू शकता इथं ट्रॅफिक केवढा आहे आणि हे आमच्या मागचं ट्रॅफिक आहे. एवढं ट्रॅफिक क्रॉस करून आम्ही आलो. घराच्या थोडं माग आहे आणि इथं बरोबर पावसाला सुरुवात केला. म्हणजे एवढा पण मोठा पाऊस नाहीये. आता आम्ही कराडमध्ये आणि कराडमध्ये तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो. एक 5-10 मिनिटं झालं आमचं हे ट्रॅफिकमधनं चाललंय. हे ट्रॅफिक बघू शकताय तुम्ही कुठंपर्यंत आहे. ते आमच्या पुढं अजून ट्रॅफिक एवढं आहे आणि हे पाठीमागं ट्रॅफिक. हे सगळं हायवेचं काम सुरू असल्यामुळं हे ट्रॅफिक असं आता पुण्यापर्यंत असणारच आहे. त्यामुळं थोडं ट्रॅफिक एक्सप्लोर करत चाललोय असं म्हणायला काम नाही. फायनली पुढे आलो, पाऊस गेलाय आणि हा व्ह्यू बघा. नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे, मजा येते. आणि हा माणूस थांबलाय आता हेल्मेट काढून. मजा येते, एन्जॉय करतोय. टोलला का आलेला म्हणून हेल्मेट घातलेला आणि आता तो काढलाय हेल्मेट. आणि आम्ही हेल्मेट कुठं लावले ते पण दाखवू. आणि आम्ही हे हेल्मेट अशा पुढं आरसेना लावून ठेवलेत मस्तपैकी. ना आराम जायचं काम चाललंय. पण व्ह्यू एक नंबर आहे, तुम्ही बघू शकताय. खरंच कोण पावसाळ्यामध्ये करत असाल ना कपल राईड तर खरंच करा. पुणे टू कोल्हापूर. आम्ही लिटरेट असताना एवढं एन्जॉय केलंय. आम्ही ओरडत सुटलेलो. कसं तेजू? एन्जॉय मस्त केलं. चला आता जाऊया पुढे. कारण प्रवास अजून खूप मोठा आहे. चले हम चले, लेट्स गो. फायनली मी एका ठिकाणी थांबलोय. थांब हात नको. फायनली आम्ही एका ठिकाणी थांबलो आता जेवायला, नाश्ता करायला. या भजी खायला. भजी आणि पाव खायला या. तर तुम्ही बघू शकता आता मी हायवेला थांबलो. हायवेला एकडे खायला आणि गाडी बघा, हेल्मेट पुढे लावले. तर आता इथं जेवण आम्ही निघणार आता इथून. मामाला वाटतं दुसरी कोण पोरगी बोलता, मामाला फोनच कट केला. तर काहीच भजी एक नंबर होती. जेवण झालंय आमचं आणि खरंच खूप मस्त भजी होती. तर मला दाखवत थांबा कुठे खाल्ली. रॉयल फॅमिली रेस्टॉरंट पण आहे. कोण जर इथं येणं असेल तर इथं नक्की खावा, एक नंबर आहे क्वालिटी. हायवेला बरोबर साताऱ्याचं थोडंसं अलीकडं आहे. हायवेला आहे बरोबर. म्हणजे खरंच एक नंबर कांदा भाजी भेटली यांच्याकडं. एवढी मस्त ना, लिटरली एक घेणार होतो, 2 घेतली, तिसरी आणि घेतली आम्ही. पण मस्त होती क्वालिटी. नक्की कोण आला तर व्हिजिट करा आणि खावा. अप्रतिम भजी भेटते इथे. चला निघायचं.
पॅक झाली पूर्ण. जाऊया का? जाऊया. चलो चलते हे. बस अशा तऱ्हेने आम्ही अडकलोय साताराच्या ट्रॅफिक मध्ये. तुम्ही ट्रॅफिक बघू शकताय. मस्तपैकी निवांतपैकी स्लो स्लो चाललंय सगळं काम आमचं आता. बाय. आता हळूहळू आम्ही छोटे पावलं टाकत पुढं आलेलं आहे आता. पावलं पण आमची बघा कशी आहेत. हे असं पुढंपर्यंत आहे ट्रॅफिक. बघू आता कसं काय होतंय. निघालो आम्ही. असल्या रोडने निघालोय आम्ही आता. आणि स्पोर्ट्स बाईक असलेलाचा हा एक फायदा आहे चांगला आम्हाला. कुठून पण कशी पण गाडी घाला आरामात निघतीये. आराम का भी लाइक मेरे शक्तियों का गलत इस्तेमाल हो रहा है ना. अरे हळू. हे एवढं ट्रॅफिक क्रॉस करून आलोय आम्ही सध्या तरी. हे ट्रॅफिक जाम कशामुळं होतं माहितीये? इथं हे काम सुरू आहे रस्त्याचं थोडंसं, त्यामुळं खड्डे मुजवायचं काम चालू आहे. तुम्ही आता हा नजारा बघू शकता. मस्तपैकी सातारचा आहे हा नजारा. बघू शकताय ट्रॅफिकची लाईन. चहा बिस्किट खायला आम्ही दोघं कधी घरात चहा घेणार घरात कधी चहा घेतला नाही. आता बाहेर आले चहा बिस्किट चाललंय. घरात कधी चहा पिला नाही आणि इकडं बघा. साताऱ्यापासून पाऊस जो चालू आहे भयानक. साताऱ्याच्या पुढे पाऊस चालू आहे, पण साताऱ्याच्या आधी एवढा नाही. काय रिमझिम चालू असेल तो, साताऱ्याच्या पुढे चांगला पाऊस चालू आहे. माझ्या महाराजांच्या इकडे लक्ष आहे.
रे गाडी स्लो झालं हेच होत आहे. चालेल लागते आता. काल आता मी आलो घरी, मामीच्या घरी आलो आणि पाऊस चालू होता मोठा. भिजून आता आलो, जेवलो आणि झोपलो गडबडी. तसंच आता सकाळी वाजले 7:30 आवडले. पेरूचं काम एका ठिकाणी तिथं जाणार आहे. आम्ही आता आवडले, पाऊस बाहेर जोरात चालू आहे. आता इथनं आवरून तिथं जाणार. हे इथं कोमी झोपली, ही इथं कस्तुरी बसली मोबाईल घेऊन. ही कस्तुरी कसली बघितली कोमी, हे कोमे कोमल गावमध्ये झोपलेली असेल. कोमे इथं बघ, हाय कर. आवरून आता जाणार आहे. पाऊस चालू आहे जोरात. आता जाणार आहे, त्याचं काम आहे एका ठिकाणी हडपसरला, तिथं जाणार आहे. तिला तिथं सोडणार, मग सुशांत येणार तिथं, सुशांतला भेटणार आणि मग काय आता प्लॅन करून मग बघू 4-5 पर्यंत फ्री होशील ना तुझी. तू 4-5 पर्यंत त्याचं फ्री होणार. मग तिथनं पुढं आम्ही रिटर्न कोल्हापूर. गुड मॉर्निंग. हां, गुड मॉर्निंग म्हणायचं राहील. या 1 वाजताचा त्याला खायला भूक लागल्या. आम्ही फ्रँकी खायला आता आणि हे 2 प्रकारचे राईस घेतले. हा पुलाव आहे आणि हा कसला राईस आहे? निलंगा राईस म्हणून काहीतरी आहे, तो घेतलाय. आता आम्ही आहे हडपसरमध्ये. इथलं काम झालं की मग आता रिटर्न करतो. हां, सुशाला भेटणार. सुशा येणार आहे भेटायला. चांगला मस्त आहे. सुशा लागलाय. आता सुशाला भेटणार आणि मग 5 पर्यंत आम्ही जाणार. बाहेर लगेच पडणार आहे. आमचे काम झाले की बाहेर पडणार. काम झालं की लगेच बाहेर पडणार आहे, कारण पाऊस खूप आहे. पुढं तर अडकणार, त्यापेक्षा निघलेलं बरं. बघू. आता आमचं सगळं काम झालेलं आहे, म्हणजे माझं तर काम झालेलं आहे. आता आम्हाला सुशांत भेटायला आलाय. मग आम्ही सुशांतसोबत निघालं तर फिरायला त्याच्यासोबत गपशप त्यांचं झालेलं आहे. ऑन द वे टू मॉल. सिटीजन मॉल का काहीतरी आहे. सिटीजन मॉल का काहीतरी आहे इथं हडपसरमध्ये. ते बघायला निघालोय आता. बघूया सुशांतसोबत काय काय बोलत होतंय, किती टाइम स्पेंड होतोय. इथून कुठं डायरेक्ट मग घरीच जाणार आहे. काय रे, हे आमचं जे आले कोल्हापुरातनं, नाही सॉरी पुण्यातनं भेटायला. हाय. तू बारक्याना पाडायचीच काम कर बाबा. तशी आम्हाला ते खेळणं पाहिजे. आम्ही आता आलोय सीझन मॉल मध्ये. पाहिजे का चोकणं पाहिजे? मला खुळकुळा पाहिजे. घेऊन दे ना. दादा मला खुळकुळा पाहिजे. काय तिथं कट्टी बट्टी दोस्ती पक्की. या शॉपिंग करायला. आता आम्ही आलोय सीझन मॉलमध्ये शॉपिंग चालू आहे. हे झाले की मग निघणार. ही शॉपिंग झाली की मग आम्ही निघणार डायरेक्ट कोल्हापूरला. कोल्हापूरला मला कोल्हापूर. चिंगळ्या बोले नाही. चिंगळ्या बोले कू.
तर मॉल फिरून झाले, आम्ही आता निघालोय घरी. आता सुशा आम्हाला कात्रजपर्यंत सोडणार आहे आणि तिथून पुढं मग आमचं मी जाणार आहे. ट्रिप इज ओव्हर. निघालो परत घरी, दमलोय. भेटू आता पुढच्या वेळेस. तर आता आम्ही आलोय साताऱ्याच्या जरासं पुढे आलोय आणि जेवायला थांबलोय एका ठिकाणी. कुडकुडा लागले दोघं पण. हिला शेंबूड झालाय, सर्दी झालेली. मी पण कुडकुडा लागले. पाऊस भयानक पाऊस आहे. साताऱ्यापर्यंत ते पाऊस मोठा होता. आता इथून पुढं काय माहीत नाही, इथून पुढे शक्यता कमी आहे पावसाची. मम्मीला फोन करून विचारून बघतो. पण जो पाऊस आता लागला आहे बापरे, थंडीनं कुडकुडं तिथं आलं नॉनस्टॉप. आता इथं थोडं जेवण झाले की मग डायरेक्ट मग आता घरी मग थांबणार नाही कुठं. आता जेवण झालं की मग डायरेक्ट वेळ जाऊन थांबायचं. जेवण आलेलं आहे आणि आम्ही खायला सज्ज, एकदम गरम गरम. या जेवायला. आता हे जेवण झालं की जेवण आम्ही निघणार सगळं घरी. मिळते ही बातमी घर पे. बाय बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट. या काही जेवायला. भुका खूप लागल्यात. पाऊस भिजलोय, वल्ल चिंबून खाण्याची मजा गरम गरम वेगळीच असते. काय ग, जेवू दे आता. चला भेटू नंतर.